नमस्कार मंडळी, मायबोली मराठी न्यूज या आपल्या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. जर तुमच्यामध्ये ही 6 लक्षणे असतील तर तुम्ही पूर्णपणे निरोगी आहात. कधी तुम्ही लक्ष दिलं आहे का की 60 वर्षानंतर एखाद्या व्यक्तीच्या तब्येतीचा अंदाज फक्त रिपोर्ट्सवरून नाही तर त्याचं शरीर स्वतः देऊ लागतं. खरं तर डॉक्टरांपूर्वी शरीरच संकेत द्यायला सुरुवात करतं. आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे संकेत इतके सामान्य असूनही ते उघडपणे सांगितले जातात ना, त्यांना गंभीरपणे घेतलं जातं. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत ही 6 जी लक्षणं आहेत तर ती आपली वयाची साठी पूर्ण झाल्यानंतर पूर्णपणे निरोगी राहण्यासाठी अशा 6 खास आणि कमी ऐकलेल्या लक्षणांबद्दल बोलणार आहे. ही लक्षणे जर तुम्हाला स्वतःमध्ये जाणवत असतील तर समजा की वय फक्त कागदावरच लिहिण्यासाठी आहे. तुमचं शरीर अजूनही तुमची पूर्ण साथ देत आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटचं लक्षण असं आहे जे बहुतेक लोक आयुष्यभर अनुभवतात, पण तेच आरोग्याचा सर्वात मोठा पुरावा आहे आणि चांगल्या आरोग्याचा पुरावा आहे हे ज्यांना समजत नाही. चला सुरुवात करूया दिवसाच्या त्या पहिल्या छोट्या कामापासून जे आपण डोळे उघडताच नकळत करतो. कधी पाण्याची बाटली उचलणं किंवा मग कधी बादली सरकवणं. तुम्ही कधी लक्ष दिलं आहे का की या साध्या हालचालींमध्ये तुमच्या आरोग्याचा मोठा संकेत लपलेला असतो. खूप कमी लोकांना माहिती आहे की हाताची पकड ही फक्त ताकदीची नाही तर हृदयाच्या स्थितीचाही इशारा देते. क्रमांक 1 वरती आहे आपलं पहिलं महत्त्वाचं लक्षण म्हणजे हातांची पकड अजूनही मजबूत असणं. ऐकायला हे खूप साधं सोपं वाटतंय. तुम्ही विचार कराल हाताच्या ताकदीचा आरोग्याशी काय संबंध आहे, पण विज्ञान काही वेगळीच गोष्ट संशोधनानुसार सांगतं. तुमची जी हाताची पकड आहे किंवा हँड ग्रिप स्ट्रेंथ आहे ही संपूर्ण शरीराच्या ताकदीचं विश्वासार्ह मोजमाप मानली जाते. आणि इथूनच आपल्याला समजतं की आपली ताकद नक्की काय आहे. जर 60 वर्षानंतरही तुम्ही कोणत्याही आधाराशिवाय बाटलीचं झाकण उघडू शकत असाल किंवा बादली सहज तुम्ही उचलू शकत असाल किंवा वर्तमानपत्र वाचताना बोटं तुमचे थरथरत नाही आहे आणि पकड तुमची स्थिर राहते, तर हे हलक्यात घेऊ नका. हा स्पष्ट संकेत आहे की तुमची नर्व सिस्टम आणि स्नायू अजूनही उत्तम समन्वयाने काम करत आहे. आज जगातील अनेक डॉक्टर ग्रिप स्ट्रेंथला दीर्घायुष्याशी संबंधित एक लपलेला मापदंड मानतात. अभ्यासामध्ये आढळून आलं आहे की ज्यांची पकड हळूहळू कमजोर होऊ लागते त्यांच्यामध्ये हृदयविकाराचा धोका वाढतो. म्हणून पुढच्या वेळी कोणी तुमच्याशी हस्तांदोलन करून आश्चर्याने म्हणालं की तुमची पकड अजूनही तरुणांसारखी आहे, तर समजा की फक्त तुमचे हातच नाही तर तुमचं हृदय आणि मेंदूही पूर्णपणे तंदुरुस्त आहे. शरीराच्या ताकदीबद्दलही आपण बोलूया. आता जरा त्या जागेकडे वळूया जिथून सगळं नियंत्रित होतं, म्हणजे आपला मेंदू. आपण अनेकदा विनोदाने असं म्हणतो की चावी ठेवून मी कुठेतरी विसरलो, म्हणजे चावी कुठे तेच विसरून गेलो. तर हा वयाचा परिणाम आहे, पण खरंच प्रत्येक विसरणं हे वृद्धापकाळाचं लक्षण असतं का? क्रमांक 2 दुसरं महत्त्वाचं लक्षण म्हणजे दैनंदिन आयुष्यात तुमची स्मरणशक्ती तुमची साथ देणं असणं. 60 वर्षानंतर कधीकधी आपण चष्मा कुठे ठेवला हे विसरणं किंवा ओळखीच्या व्यक्तीचं नावच विसरून जाणं किंवा लगेच ते नाव न आठवणं अगदी सामान्य आहे. डॉक्टर याला सिनियर मूव्हमेंट म्हणतात आणि त्यात घाबरण्याचं काही कारण नसतं. पण खरी मानसिकता तब्येत कशी आहे याच्यामध्ये असते. जर तुम्हाला आजची तारीख लक्षात राहते, आज कोणता वार आहे हे माहीत असतं, तुम्ही चुकत बाजारात पोहोचता, औषधांची वेळ तुम्ही जर चुकवत नाही आणि जुन्या मित्रांशी झालेल्या संभाषणातील गोष्टी संदर्भासह तुम्ही आठवू शकतात, तर समजा तुम्ही खरोखरच चांगल्या स्थितीत आहात. याचा सरळ अर्थ असा की तुमच्या मेंदूतील पेशी म्हणजे न्यूरॉन्स अजूनही पूर्ण सक्रियतेने काम करत आहे. हा संकेत आहे की तुम्ही डिमेन्शिया किंवा अल्झायमर सारख्या गंभीर आजारांपासून समस्यांपासून बऱ्याच दूर आहात. खरं तर निरोगी मेंदू तो नसतो जो छोटी मोठी प्रत्येक गोष्ट लक्षात ठेवतो, तर तो असतो जो महत्त्वाची माहिती योग्य वेळ समजून घेऊन तिचा योग्य उपयोग करू शकतो. जर तुम्ही तुमच्या नातवंडांच्या गोष्टी लक्षपूर्वक ऐकता, त्यांच्या कथा लक्षात ठेवता आणि जुन्या आठवणी आनंदाने सांगता, तर हे याचं प्रमाण आहे.
की मानसिकदृष्ट्या तुम्ही अजूनही पूर्णपणे तंदुरुस्त आहात आणि सजग आहात. मेंदूच्या आरोग्यानंतर आता अशा विषयाकडे वळूया ज्याकडे बहुतेक लोक नाक मुरडतात. होय, घाम. आपल्यापैकी बहुतेकांना घाम येऊ नये असंच वाटतं, पण तुम्हाला माहिती आहे का की 60 वर्षानंतर घाम येणं ही खरं तर चांगली गोष्ट आहे. क्रमांक 3, तिसरं लक्षण म्हणजे हलक्या फुलक्या हालचालींमध्ये घाम येणं. वय वाढत गेलं की त्वचेखाली असलेल्या घाम निर्माण करणाऱ्या ग्रंथी हळूहळू सुस्त होतात किंवा त्यांचं कार्य कमी होतं. त्यामुळे अनेक वृद्धांना प्रचंड उष्णतेने घाम येत नाही, जे आरोग्याच्या दृष्टीने चांगलं चिन्ह मानलं जात नाही. प्रत्यक्षात घाम येणं हे शरीराचं नैसर्गिक थंडावण्याचं यंत्रण कमकुवत होत असल्याचं संकेत देतं आणि अशावेळी हीट स्ट्रोक सारख्या समस्या वाढण्याचा धोका असतो. पण जर तुम्ही थोडं वेगाने चाललात, घरातील हलकी कामं केलीत किंवा पायऱ्या चढताना शरीराला घाम फुटला तर ते त्रासदायक नसून आनंदाची गोष्ट समजा. याचा स्पष्ट अर्थ असा की तुमचं शरीर स्वतःचं तापमान संतुलित ठेवू शकतं. तुमच्या त्वचेतील रोमछिद्र अजूनही सक्रिय आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे घामासोबत शरीरातील हानिकारक घटक बाहेर टाकले जात आहेत. त्यामुळे पुढच्या वेळी फिरताना तुमचा शर्ट घामाने ओला झाला असेल तर चिंता करू नका. हा पुरावा आहे की तुमची अंतर्गत प्रणाली अजूनही तरुणासारखी कार्यरत आहे. क्रमांक 4 आहे. आता चौथ्या महत्त्वाच्या लक्षणाकडे वळूया. चौथी ओळख म्हणजे शरीर पूर्णपणे जड किंवा जाम होणं. हे नीट समजून घ्या. 60 वर्षानंतर सकाळी झोपेतून उठल्यावर किंवा बराच वेळ बसून राहिल्यावर शरीरात थोडीशी अक्कड जाणवणं अगदी सामान्य आहे. जसं थंडीमध्ये उभी असलेली गाडी लगेच वेग घेत नाही, तसं आपणही माणसं आहोतच. पण चांगल्या आरोग्याची खरी ओळख ही नाही की अजिबात कडकपणा जाणवू नये, तर ती किती लवकर कमी होते यावर अवलंबून आहे. जर तुम्ही अंथरुणातून उठल्यानंतर किंवा खुर्चीतून उभं राहिल्यानंतर सुरुवातीला शरीर थोडंसं जड आणि ताठ वाटलं, पण 1 ते 2 मिनटं चालल्यानंतर सगळं सामान्य झालं आणि शरीर सैल झालं, तर हा अत्यंत सकारात्मक संकेत आहे. याचा सरळ अर्थ असा की तुमच्या सांध्यांमध्ये अजूनही नैसर्गिक स्नेहन तयार होत आहे आणि त्यांच्यात लवचिकता टिकून आहे. म्हणजेच तुमची लवचिकता अजूनही जिवंत आहे. ज्या लोकांचं शरीर अर्धा तास किंवा त्याहून जास्त वेळ राहतं त्यांनी खरोखरच डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा. पण जर तुमचं शरीर फक्त 2 मिनिटांमध्ये वॉर्मअप होत असेल तर समजा तुम्ही ऑस्टिओआर्थरायटिस सारख्या गंभीर समस्यांना मागे टाकत आहात. शरीराबद्दल बरंच बोललो, आता जरा आपण मनाकडे वळूया. तुम्हाला माहिती आहे का की तुमचं सामाजिक आयुष्य तुमचं वय कमीही करू शकतं आणि वाढवूही शकतं. आपला पुढचा म्हणजेच 5वा संकेत आहे थेट तुमच्या हृदयाशी किंवा हार्मोनल सिस्टीमशी संबंधित आहे. आता येऊया 5व्या अतिशय खास लक्षणाकडे. लोकांमध्ये राहण्याची इच्छा. जगात एक ठिकाण आहे, जपानमधील ओकिनावा, जिथले लोक दीर्घायुष्यासाठी ओळखले जातात. विशेष म्हणजे त्यांच्या दीर्घ आयुष्याचे रहस्य फक्त आहार किंवा व्यायाम नाही, तर त्यांचं परस्परांशी असलेलं जिव्हाळ्याचं नातं आहे. जर 6 वर्षानंतरही तुम्हाला 4 भिंतींमध्ये बंद राहणं आवडत नसेल, मित्रांशी बोलणं तुम्हाला जर समाधान देत असेल, उद्यानात बसून शेजाऱ्यांची चौकशी करणं आवडत असेल किंवा एखाद्या कौटुंबिक कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावंसं वाटत असेल, तर हे हलक्यात घेऊ नका. हे केवळ वेळ घालवण्याचं साधन नाही, तर तुमच्या चांगल्या आरोग्याचे स्पष्ट लक्षण आहे. प्रत्यक्षात लोकांमध्ये मिसळल्याने शरीरातील आनंदाशी संबंधित हार्मोन संतुलित राहतात. त्यामुळे ताण आपोआप कमी होतो आणि उदासी किंवा नैराश्य जवळपासही येत नाही. वैद्यकीय संशोधन असंही सांगतं की दीर्घकाळ एकटेपणा आरोग्यासाठी धूम्रपाना इतकाच हानिकारक ठरू शकतो. म्हणून जर तुमचं मन लोकांसोबत राहण्याचं, हसण्याचं, बोलण्याचं आणि नातं जोडण्याचं करत असेल, तर समजा तुम्ही मानसिकदृष्ट्या पूर्णपणे निरोगी आहात आणि हीच सवय तुमच्या आयुष्यात अनेक मौल्यवान वर्षांची भर घालत आहे. आणि आता आपण या व्हिडिओच्या सर्वात महत्त्वाच्या टप्प्यावर आलो आहोत. सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे 6वं लक्षण सर्वात खास आणि सर्वाधिक दुर्लक्षित आहे. हे एक असा आरसा आहे
आरशासारखं आहे, जे कोणतेही रिपोर्टशिवाय तुमच्या शरीरामध्ये आत नक्की काय चाललंय ते दाखवून देतं. जर हा संकेत योग्य असेल तर समजा बाकी सर्व काहीही योग्य दिशेत आहे. आपली 6वी आणि सर्वात कमी चर्चेत असलेली ओळख म्हणजे डोळ्यातील चमक आणि त्वचेतील तजेला. साठीनंतर अनेकदा असं दिसून येतं की त्वचा कोमेजल्यासारखी वाटू लागते आणि डोळ्यांचा रंग फिका किंवा पिवळसर दिसू लागतो. पण जर तुमच्या डोळ्यांमध्ये अजूनही स्वच्छ चमक दिसत असेल, विशेषतः डोळ्यांचा पांढरा भाग जो आहे तो स्पष्ट दिसत असेल, स्वच्छ दिसत असेल आणि तुमची त्वचा अति कोरडी किंवा सोललेली नसेल, तर ही मोठी गोष्ट आहे. यामागचं कारणही तितकंच महत्त्वाचं आहे. डोळ्यांतील स्वच्छ चमक दर्शवते की तुमचं यकृत जे आहे ते योग्य प्रकारे काम करत आहे आणि शरीरात रक्ताची कमतरता नाही. तसेच त्वचेत हलकीसा ओलावा आणि नैसर्गिक चमक टिकून असेल तर याचा अर्थ शरीरामध्ये पाण्याची कमतरता नाही. 60 वर्षानंतर शरीराचं पाणी साठवून ठेवण्याची क्षमता कमी होत जाते, ज्याचा परिणाम मूत्रपिंडावरही होऊ शकतो. पण जर तुमच्या त्वचेत अजूनही तजेला दिसत असेल तर याचा अर्थ तुमचं पोषण आणि हायड्रेशन पातळी संतुलित आहे. हे लक्षण सांगतं की तुम्ही आतून कमजोर होत नाही आहात. उलट तुमचं शरीर आवश्यक पोषक तत्वे योग्य रीतीने आत्मसात करत आहे. म्हणूनच डोळ्यांतील आणि त्वचेतील चमक हे स्पष्ट आणि दृश्यमान आरोग्याचं महत्त्वाचं प्रमाण मानलं जातं. मंडळी, ही होती ती 6 कमी चर्चित असलेली लक्षणं जी स्पष्टपणे सांगतात की तुम्ही आजारी नाही तर आतून अत्यंत तंदुरुस्त आहात. आता मला तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे की या सर्व गोष्टी तुमच्यामध्ये आहेत का? आणि जर 3ही असतील तर अभिनंदन, तुम्ही यापैकी चांगल्या स्तरावर आहात. आणि जर 6 लक्षणं तुमच्यात असतील तर तुम्ही आमच्यासाठी नक्कीच प्रेरणादायी आहात. तुमच्या घरी एखादे ज्येष्ठ व्यक्ती असतील तर हा व्हिडिओ त्यांच्यासोबत नक्की शेअर करा. त्यांचीसुद्धा तंदुरुस्ती या गोष्टींवरून त्यांना समजेल आणि तुम्हाला सुद्धा समजेल. त्यांचा आत्मविश्वाससुद्धा नक्कीच या गोष्टी ऐकून वाढेल. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.